नमस्कार, मी गणेश देसाई. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या व्लॉगमध्ये. तर मंडळी, मी सकाळी लवकर रिक्षा पकडून जयपूर फिरायला निघालो. एकाच दिवसात मी 3 ठिकाणांना भेट दिली. जयपूर सिटी पॅलेसचा व्लॉग मी आधी चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांनी तो अजून पाहिला नसेल त्यांनी नक्की जाऊन पहा. मी जसे इथे पोचलो तसे वातावरण खूप छान झाले होते. मस्त पाऊस पडत होता, त्यामुळे संपूर्ण परिसर आणखी सुंदर आणि प्रसन्न दिसत होता. हे अरुंद जिने आणि जुनी वास्तू पाहून सुरुवातीला थोडे वेगळेच फील येते, पण आत गेल्यावर दिसणारे दृश्य एकदम भारी आहे. आता आपण आलो आहोत जयपूरचे सर्व प्रसिद्ध ओळखीपैकी एक असलेला हवा महल येथे. इथे एंट्री फी मोठ्यांसाठी 102 रुपये, लहान मुलांकरिता 51 रुपये आहे. तसेच स्टुडंटसाठी व्हॅलिड ID प्रूफ असेल तर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश एकदम मोफत आहे. या महालात तब्बल 953 झरोके म्हणजे खिडक्या आहेत. पूर्वी राजघराण्यातली महिलांना बाहेरचे सण, उत्सव आणि बाजारपेठेतील गजबज पाहता यावी, पण त्यांना कोणी पाहू नये यासाठी झरोक्यांचे म्हणजे खिडक्यांची रचना करण्यात आली होती. या खिडक्यांमधून सतत हवा खेळती राहते, त्यामुळे उष्णता जाणवत नाही, म्हणून याला हवामहल म्हणजे पॅलेस ऑफ विंड्स असे म्हणतात. चला तर मग या सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूचा जवळून अनुभव घेऊया. इथली रंगीत काचेची कलाकुसर खूपच सुंदर आहे. सूर्यकिरणे या काचांमधून आत आली तर संपूर्ण खोली रंगबिरंगी प्रकाशाने भरून जाते. या छोट्या खिडक्यामधून महलातील महिला बाहेरचे जग पाहायच्या. त्यांना सगळे दिसायचे, पण त्यांना मात्र कोणी पाहू शकत नव्हते.
तर मंडळी, आजच्या जयपूर सफारीमध्ये आपण हवा महल, सिटी पॅलेस आणि इतर काही ठिकाणांना भेट दिली. राजस्थानची संस्कृती, इतिहास आणि येथील भव्य वास्तुकला जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. अशाच आणखी ट्रॅव्हल, फूड आणि नवीन ठिकाणच्या सफरीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.